जनरल पॉप्युलेशन मध्ये म्हणजे जेव्हा आपण भारताची गोष्ट करतो तर जनरल पॉप्युलेशन मध्ये जसा जो इन्सिडेन्स आहे तो अराउंड 15 ते 20% आहे इन जनरल पॉप्युलेशन. पण जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो तर मग आपल्याला ही गोष्टी माहित राहायला पाहिजे की भारतामध्ये काही असे प्रांत पण आहे ज्याला आम्ही स्टोन बेल्ट म्हणतो आणि त्या स्टोन बेल्ट मध्ये मुतखड्यांचं जे इन्सिडेन्स असतं ते नॉर्मल पॉप्युलेशन पेक्षा नाही तर इतर भारताच्या प्रांतांपेक्षा जास्त असतं. त्या स्टोन बेल्ट मध्ये वेस्टर्न महाराष्ट्र आणि गुजरात आणि राजस्थान हे एरियाज जास्त कॉमनली येतात. तर या एरियाज मध्ये तो जो इन्सिडेन्स असतो जे सामान्यतः असते मुतखड्यांची ती 20 ते 25% पर्यंत सुद्धा आपण जाते असं आम्ही पाहिलेलं आहे. तर या प्रकारे असे स्टॅटिस्टिक्स आहे. पण ओव्हरऑल जनरल पॉप्युलेशन मध्ये 15 ते 20% हे आपण असं धरून चालू शकतो की तेवढं कॉमन मुतखड्याचा आजार आहे जनरल पॉप्युलेशन मध्ये. डॉक्टर प्रवीण, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. नेमका मुतखडा होण्याचा धोका हा कोणाला असतो याबद्दल आम्हाला काय सांगाल? मुतखडा कोणाला होऊ शकत नाही असं म्हणता येत नाही. मुतखडा होण्याचा धोका हा सगळ्यांनाच आहे आज आणि प्रामुख्याने 20 ते 50 वर्ष वयोगटातील लोकांना हा प्रामुख्याने आढळून येतो किंवा ते आपल्या हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये रेग्युलरली घेतात. पण वयाच्या दुसऱ्या वर्षापासून ते 90 वर्षापर्यंत आजोबांना सुद्धा मुतखडा हा विविध कारणामुळे होऊ शकतो. तर त्यामुळे 20 ते 50 हे जरी कॉमन जरी असलं तरी कोणालाही मुतखडा होऊ शकत नाही किंवा कोणाला जास्त प्रमाणात होईल असं सांगता येत नाही. वयाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि पहिल्या वर्षाला सुद्धा वयाच्या मुलांना मुतखडा झालेलं बघितलेलं आहे आणि 90 वर्षाच्या बाबांना सुद्धा आम्ही ऑपरेशनची गरज पडलेली मुतखड्याची. त्यामुळे सगळ्याच वयोगटातल्या स्त्री असो किंवा पुरुष असू द्या त्यामध्ये सगळ्यांना हा धोका इक्वल मानला जातो. प्रामुख्याने एक मिडल एज ग्रुप हा एक सर्वाधिक कॉमन आहे मुतखड्यासाठी. अगदी जसं डॉक्टर प्रतीक तुम्ही आता सांगितलं की मुतखडा हा नेमका कोणालाही होऊ शकतो, त्यामध्ये वयाचं असं काही बंधन नाहीये. मात्र यानंतर डॉक्टर चैतन्य आम्हाला सांगा की मुतखडा हा नेमका कशामुळे होतो, त्याची निर्मिती नेमकी कशी होते? मुतखडा होण्याचे काही ठराविक कारण नक्कीच आहे, पण त्यात सगळ्यात मुख्य कारण जे आपल्या देशात आहे आणि खास करून आपल्या प्रांतात आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे ते म्हणजे पाणी कमी पिणे आणि वरतून म्हणजे आपल्या एरियामध्ये जे वेदरमुळे जे तापमान जे इतके जास्त असतात लोकांना घाम खूप येतो. जेव्हा तो घाम येतो तर घामामध्ये जे आपलं पाणी खूप वॉटर लॉस होतो त्याचा पुरवठा होत नाही. म्हणजे आपण तेवढ्या मात्रामध्ये आपण तेव्हा पाणी पित नाही तर शरीराला जेव्हा पाणी कमी पडतं तर किडनीचं हायड्रेशन कमी पडतं. किडनीचं हायड्रेशन कमी झालं की मग मुतखडे होण्याचा रिस्क वाढतो. बेसिकली हा सगळ्यात मुख्य सगळ्यात कॉमन कारण आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्याशिवाय जे काही कारण आहे ते म्हणजे एक अनुवांशिक, जसं माझे मित्र डॉक्टर प्रतीक लतांनी सांगितलं आहे की काही लहान पोरांमध्ये जेव्हा स्टोन्स वगैरे दिसतात 1 ते 1.5 वर्ष 2 वर्ष त्याच्यामध्ये मग आम्हाला अनुवांशिक कारणांचा पण शोध लावावा लागतो. कधी कधी काही पॅराथायरॉइड डिसऑर्डर, काही कॅल्शियम मेटाबॉलिझमचे काही आजार असतात. त्या आजारांमध्ये सुद्धा आपल्याला स्टोन्स होण्याची प्रवृत्ती आपली वाढून जाते आणि अशी पेशंट ज्यांच्यामध्ये ऑलरेडी काही कॅल्शियम मेटाबॉलिझमचे काही प्रॉब्लेम्स असतील, त्याचे काही पॅराथायरॉइड ग्लँड्सचे प्रॉब्लेम्स असतील, असे काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असले तर त्या लोकांमध्ये मुतखडे होण्याची शक्यता वाढून जाते. तर हे काही स्पेसिफिक कारण आहेत. त्याच्याशिवाय काही म्हणजे आता काही असे खाद्यपदार्थ आहेत ज्यांच्यामध्ये हाय कंटेंट ऑफ युरिक ऍसिड, हाय कंटेंट ऑफ ऑक्झॅलेट्स हे आम्ही जे म्हणतो काही असे पदार्थ असतात ज्यांचं जर सेवन खूप जास्त प्रमाणात होत असेल आणि खूप कॉमनली होत असेल तर त्यामुळे सुद्धा हे असे मुतखडे तयार होण्याचे रिस्क फॅक्टर्स वाढतात. त्याच्याशिवाय काही असे पेशंट्स असतात ज्यांना काही मॅल ऍब्झॉर्प्शन सिंड्रोम्स होतात, ज्यांना आपण पाचन क्रियामध्ये जेव्हा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी ऑक्झॅलेट स्टोन्स नाहीतर कॅल्शियम फॉस्फेट स्टोन्स वगैरे हे तयार होण्याचा रिस्क असतो त्या लोकांमध्ये. तर हे काही मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे मुतखडे तयार होतात आणि दीज आर सम ऑफ द फ्यू रिझन्स. त्यातलं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे पाणी कमी पिणे हे सगळ्यात कॉमन कारण आहे. डॉक्टर प्रवीण, यानंतर आम्हाला सांगा की मुतखड्याचे देखील काही प्रकार असतात का आणि ते विविध प्रकार म्हणजे नेमके कोणते? मुतखड्याचे विविध प्रकार आहेत. जसे की मुतखडा कुठल्या भागात आहे, किडनी स्टोन्स आहेत का, युट्रिक स्टोन आहेत का, ब्लॅडर स्टोन आहेत का, त्याचा साईज वरून त्याचे आकार वेगवेगळ्या प्रकारचे मुतखडे आढळून येतात. म्हणजे कॉम्पोजिशन म्हणजे घटकावरून, जसं की कॅल्शियम ऑक्झॅलेट स्टोन्स, युरिक ऍसिड स्टोन्स, कॅल्शियम ऑक्झॅलेट मोनोहायड्रेट, डायहायड्रेट, सिस्टाइन स्टोन्स व इत्यादी.
हे वेगवेगळे कंपोजिशन वरून मूतखड्याचे प्रकार आढळले जातात. त्या मानाने मूतखडा हा कडक आहे का, हार्ड आहे का, त्याची ट्रीटमेंट उपचार पद्धती कोणती राहील, त्याला काय करावं लागेल, पेशंटचे एखादे उपचार पद्धती झाल्यानंतर त्याला काही मेडिसिन्स किंवा औषधी सतत त्याला चालू ठेवावं लागतील का, हे सगळं काही आपल्याला पेशंटच्या मूतखड्याच्या घटकावर अवलंबून असतं ट्रीटमेंट. त्याच्यामुळे मूतखड्याचे प्रकार हे वेगवेगळे प्रकार आपण सांगू शकतो. एक्सप्लेन त्याचे लोकेशन म्हणजे जागा कुठली त्याची आणि त्याचं कंपोजिशन म्हणजे घटक, त्याच्यावरून मूतखड्याचे विविध प्रकार ठरवले जातात. अगदीच जसं तुम्ही सांगितलं की मूतखड्याचे देखील वेगवेगळे प्रकार असतात आणि ते निदानानंतर आपल्याला कळतात. यानंतर डॉक्टर चैतन्य आम्हाला सांगा की मूतखड्याची देखील काही चिन्ह असतात का आणि लक्षणं जी असतात त्यानंतर रुग्णाला कळतं की मला मूतखड्याचा नेमका त्रास आहे, तर ही लक्षणं आपण कशी ओळखावीत? बेसिकली मूतखड्यांचे जे चिन्ह आणि लक्षणं जे असतात ते बऱ्यापैकी लोकांना असतात. त्याचं सगळ्यात कॉमन लक्षण म्हणजे पेन होणं. आणि पेन सहसा लोकेशन जो असतो स्टोनचा त्याच्यावर अवलंबून राहतो. जर किडनीमध्ये स्टोन असेल तर कमरेत पेन होईल त्यांना. जर मूत्रपिशवीमध्ये जर स्टोन असेल तर त्याच्यामध्ये ओटी पोटामध्ये पेन होतं पेशंट्सला. जर युरेटरमध्ये स्टोन जर फक्त असेल तर मग ते जे पेन असतं ते कमरेपासून खालती अंडकोशापर्यंत कुठेही पेशंटला पेन होऊ शकतं. हे एक लक्षण आहे. त्याच्याशिवाय दुसरे जे इतर लक्षणं जे स्टोन्स आणि मूतखड्यांसाठी जे असतात ते म्हणजे मळमळणे, उलटीसारखं वाटणे, उलटी होणे, लघवीमध्ये आग होणे, लघवी करताना एखाद वेळेस लघवीमध्ये रक्त जाणे, वारंवार लघवीला जाणे, नाही तर लघवीवरचा कंट्रोल सुटणे, ह्या सगळ्या गोष्टी पण मूतखड्यांच्या पेशंट्समध्ये आम्हाला पाहायला मिळतात. त्याच्याशिवाय जर मूतखड्यासोबत जर त्या किडनीमध्ये इन्फेक्शन असेल तर पेशंट्सला ताप येतात. हाय ग्रेड फिवर सोबत पेशंट आमच्या समोर प्रेझेंट करतात. त्याच्याशिवाय जर इन्फेक्शनचा स्तर जास्त असेल तर मग या पेशंट्समध्ये भूक कमी होऊन जाते, त्यांच्यामध्ये सुस्तपणा येतो, बाकीचे पॅरामीटर्स पण थोडेसे आम्हाला पाहावे लागतात. हे जरी त्यांचे चिन्ह आणि लक्षणं असतील तरी हे मला असं वाटतं दर्शकांना समजून घेणं फार गरजेचं आहे की मूतखडे हे खूपदा सायलेंट पण राहू शकतात. खूपदा ते काही पण लक्षणं प्रेझेंट करणार नाही. स्पेशली जेव्हा ते मूतखडे छोट्या साईजचे असतात, जेव्हा ते सुरुवातीच्या दिवसांमध्ये जेव्हा ते तयार होणं सुरू होतात, जेव्हा ते त्यांचा साईज तेवढा मोठा नसतो की ते कुठची लक्षणं करतील, ते किडनीच्या एका कोपऱ्यामध्ये पडले राहतील, तर खूपदा ते कोणत्याही प्रकारचं चिन्ह नाही तर कोणत्याही प्रकारचे असे लक्षणं पेशंट्सला अनुभव करू देत नाही. आणि त्याच्यासाठीच हे महत्वाचं असतं की जिथे काही आपले दर्शक आहेत त्यांना हे समजून घेणं गरजेचं आहे की आपलं टाइम टू टाइम रुटीनली एकदा अल्ट्रासाऊंडने चेकअप वगैरे करून घ्यायला हरकत नाही. समजून घेण्यासाठी खात्री करून घेण्यासाठी की आपल्याला कुठे काही किडनीमध्ये नाही तर ब्लॅडरमध्ये कुठे काही स्टोन्स नाहीये. कारण की ज्या लोकांना लक्षणं नाहीये त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी मिस होऊ शकतात आणि ते ऍक्च्युअली कधी कधी इमर्जन्सीमध्ये आमच्याकडे पोहोचतात आणि तेव्हा त्यांना लक्षात येतं पहिल्यांदा की बाबा आम्हाला मूतखडा आहे. अगदीच. आणि प्रत्येक आजार याचे कॉम्प्लिकेशन्स हे वेगवेगळे असतात. डॉक्टर प्रवीण आम्हाला सांगा की मूतखड्याच्या बाबतीमध्ये कॉम्प्लिकेशन्स गुंतागुंत नेमकी काय असू शकते? गुंतागुंत म्हणजे आपल्या रोजच्या आपण कॉम्प्लिकेशन्स ऑफ स्टोन्स असं म्हणू शकतो. यामध्ये प्रामुख्याने पोटात जिथे लक्षणं आहेत त्याच्यामध्ये लघवीमध्ये रक्त जाणे, किडनी निकामी होणे, किडनीवर सूज येणे आणि जर दोन्ही किडनीत असला आणि त्याला दुर्लक्षित केलं असेल पेशंटने किंवा रुग्णांनी किंवा प्रॉपर उपचार घेतला नसेल त्याचा तर दोन्ही किडनी निकामी होऊन सुद्धा डायलिसिसची गरज सुद्धा पडू शकते. आणि डायलिसिस गरज पडले तर आयसीयू सेटअप म्हणा किंवा मग मॉडरेट किंवा डेथ, किडनी फेल्युअरमुळे डेथ हा सुद्धा प्रकार आम्ही घडताना बघितलेला आणि घडू शकतो. त्याच्यामुळे या सगळ्यांना विचार केला पाहिजे की मूतखडा हा एक साधा आजार नसून म्हणजे प्रामुख्याने मूतखडा म्हणजे एक साधा आजार म्हणून त्याला दुर्लक्षित केलं जातं. पण हा आपल्या किडनीचा आजार असून सुद्धा किडनीचा आजार होऊ शकतो आपल्याला आणि किडन्या पण सुद्धा निकामी होऊ शकतात. त्यामुळे मूतखड्याला दुर्लक्षित केलं जाणार नाही, केलं गेलं जाऊ नये आणि त्यामुळे त्याच्यातली गुंतागुंत टाळता येईल. त्यामुळे लवकरात लवकर मूतखड्याचा आपण उपचार केला पाहिजे किंवा योग्य डॉक्टरला पण सल्ला घेऊन त्याचा उपचार केला गेला पाहिजे. अगदीच. जसं डॉक्टर प्रवीण तुम्ही आता सांगितलं की मूतखड्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच निदान करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर जर आपण उपचार सुरू केले तर किडनी सारखे भयंकर आजार देखील आपल्याला होणार नाही. आणि या संदर्भात डॉक्टर चैतन्य आम्हाला सांगा की मूतखड्याचं मग निदान नेमकं रुग्णांनी कसं करावं किंवा एखाद्या रुग्णाला लक्षणं जाणवत असतील तर ते निदान नेमकं कसं केलं जातं? तर कोणत्याही रुग्णाला जर अशी काही लक्षणं असतील ज्याच्यावर त्यांना संशय आहे किंवा त्यांना स्वतःला काही मूतखडा आहे की नाही त्यांनी सर्वात आधी आपल्या जवळच्या युरोलॉजिस्टला जाऊन भेटावं. युरोलॉजिस्ट आपण गेले की ते लोक स्पेशलिस्ट असतात आणि त्या पद्धतीने मग त्याला निदान करण्यासाठी ते टेस्ट सांगतात. याच्यावर जे टेस्ट आहे त्या खूप सिम्पल ओपीडी बेस्ड टेस्ट
रक्तलघवीच्या तपासण्या करतो हे समजून घेण्यासाठी की किडण्यांचं काम कसं आहे, आणि दुसरं म्हणजे लघवीमध्ये कुठे काही इन्फेक्शन नाही तर कुठे काही रक्त वगैरे तर जात नाहीये हे समजण्यासाठी काही सिंपल बेसिक ब्लड युरिनच्या टेस्ट आम्ही सांगतो. त्याच्याशिवाय मूतखडा आहे की नाही आहे, आणि जर आहे तर मग तो युरिनरी सिस्टमच्या कोणत्या भागात आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही सिंपल अल्ट्रासाऊंड आणि एक्सरे सांगतो. ह्या दोन गोष्टींवरनं सहसा आपलं डायग्नोसिस होऊन जातं. एखाद वेळेस जेव्हा पेशंट थोडेसे कॉम्प्लिकेटेड असते, त्यांना मूतखड्यासोबत काही इन्फेक्शन्स पण आहे, नाहीतर किडनी फेलियरचे साईन्स दिसत आहेत, तरच मग आम्ही समोर जाऊन अजून पण काही हायर तपासण्या त्यांच्यामध्ये करतो. जर समजा मूतखड्याचं डायग्नोसिस झालंय, एकदा त्यांचं निदान झालंय, आणि जर समजा त्यांना काही ऑपरेशनची गरज पडत असेल त्या टेस्टवरून आम्हाला लक्षात आलं, तर मग एखाद्या वेळेस या पेशंट्समध्ये समोर जाऊन आम्ही सीटी स्कॅनची पण मदत घेतो. अगदीच. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे किडनी स्टोनचा ज्या रुग्णांना त्रास आहे त्यांनी वेळीच निदान करणं गरजेचं आहे, आणि निदान करण्यासाठी काही महत्वाच्या तपासण्या आहेत. या तपासण्या जर तुम्ही केल्या तर किडनी स्टोनचा जो त्रास आहे तो तुम्हाला होणार नाही, आणि त्यासाठी वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. याच किडनी स्टोन आणि आधुनिक उपचाराबद्दल आपण डॉक्टर प्रवीण लड्डा आणि डॉक्टर चैतन्य देशमुख यांच्याकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रवीण लड्डा आणि डॉक्टर चैतन्य देशमुख. डॉक्टर प्रवीण, आम्हाला सांगा की मूतखड्याचे नेमके उपचार कसे केले जातात? मूतखड्याची उपचार पद्धती ही विविध प्रकारची आहे. त्याच्यामध्ये कॉन्ज्युगेट ट्रीटमेंट म्हणजे काही न करता वेट अँड वॉच करणं, दुसरी गोष्ट काही औषधांनी त्याला मूतखड्याला पाडण्याचा किंवा वेगळण्याचा प्रयत्न करणं, आणि तिसरं म्हणजे शस्त्रक्रिया. त्याच्यामध्ये कॉन्ज्युगेट ट्रीटमेंट ही फक्त काही किडनी स्टोन्स मध्ये 3-3 एमचे आणि 4-4 एमचे स्टोन असतात. ते खूप लहान असतात आणि एका किडनीच्या खोलीमध्ये असतात. त्या मूतखड्यांना काही ऑपरेशनची किंवा काही गोळ्यांची सध्या गरज नसते. भरपूर पाणी पिणे आणि जर त्रास असतात एखादी टॅब्लेट आम्ही सजेस्ट करतो. जर मूतखडे जर अडकत असतील, किडनीला सूज येत असतील आणि मूतखड्याची साईज जर वाढत असेल, तर विशिष्ट लोकेशन किंवा जागेवर जर असेल मूतखडा, तर आम्ही ते साईज बघून, सोनोग्राफी बघून पेशंटची त्यावर काही टॅब्लेट्स ऍडवाइस करतो. आणि त्या टॅब्लेट्सला पेशंटला सांगतो की हे टॅब्लेट्स तुम्ही घेऊन बघा, 70-80% तुम्हाला आराम मिळू शकतो पेशंटच्या मूतखड्याची साईज बघून. आणि त्यानंतर जर आराम मिळत नसेल तर तुम्हाला परत फॉलोअप करावं लागेल आणि परत चेक करावं लागेल की खरंच हा मूतखडा पडलाय किंवा नाही. खूपदा काय होतं की पेशंट गोळ्या घेऊन जातात, टॅब्लेट्स घेऊन जातात, आणि त्याच्यानंतर त्याचा त्रास थांबतो, पेन थांबतो, पण मूतखडा तिथंच राहतो आणि तो किडनीचे सुजन वाढवत राहतो. त्यामुळे किडनीला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे तसं न करता गोळ्या घेतल्यानंतर परत एकदा सोनोग्राफी किंवा डॉक्टरचा सल्ला घेऊन पुढील मूतखडा खरंच पडलाय का ते जाणून घेतलं पाहिजे. आणि जर किडनीतले मोठे मूतखडे असतील, युरेटरमध्ये मोठे मूतखडे असतील, तर त्यांना शस्त्रक्रियेशिवाय आज तर कुठलाही पर्याय नाहीये. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे स्टोन, स्टॅगॉन स्टोन म्हणतो आम्ही, मोठे मोठे स्टोन असतात किडनीमध्ये 20 सेंटीमीटर, 20 MM च्या, 30 MM च्या, युरेटरमध्ये 10 MM, 15 MM च्या स्टोनला त्यांना आपण एक लेझरद्वारे किंवा एंडोस्कोपिक सर्जरी किंवा दुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतो. आणि चौथा प्रकार आहे लिथोट्रिप्स. लिथोट्रिप्सी म्हणजे किडनीमधले खूप लहान खडे, म्हणजे 8 ते 10 MM मूतखडे जर असतील, त्याला शस्त्रक्रियेची पेशंट तयार होत नसेल किंवा गरज नसेल त्याला, तर एक लिथोट्रिप्सी आपण एक सल्ला देऊ शकतो. त्यामध्ये पेशंटची शस्त्रक्रिया न करता एक बाहेरून एक शॉक वेव्ह देऊन मूतखडा फोडला जातो. ही 4 पद्धती, वेगळी पद्धती आहेत. त्याच्यामध्ये कॉन्ज्युगेट ट्रीटमेंट झाली, एक मेडिसिन्स किंवा औषधी पद्धती, शस्त्रक्रिया आणि लिथोट्रिप्स. अगदीच. आणि यानंतर डॉक्टर चैतन्य, आम्हाला सांगा की ज्या रुग्णांना मूतखड्याचा त्रास आहे त्यांनी मग आहारामध्ये नेमके कोणते बदल करायला हवेत? आता सहसा मूतखड्यांचा जो विषय आहे त्याच्यामध्ये खूप वर्ष आधी असे काही आयडियाज होत्या की काही विशेष पदार्थ जर खाल्ले तर त्यांनीच दगड होतात, आणि याचे थोडेसे मिसकन्सेप्शन्स आहे सोसायटीमध्ये की टमाटर खाल्ल्याने, पालक खाल्ल्याने याच्यामध्ये जे कॅल्शियम असतं हे कॅल्शियमनीच दगड तयार होतात. आता काय समोर जेवढा रिसर्च होत जातोय त्या रिसर्चवरून हे लक्षात येतं की हे जे आपल्या आहारामध्ये जे व्हेजिटेरियन सोर्सेस ऑफ फूड आहे याच्यामध्ये जे कॅल्शियम असतं टमाटर आणि पालकमध्ये, त्या कॅल्शियमचं मूतखडा तयार करण्यामध्ये योगदान फार कमी असतं आणि नाही सारखंही असतं. म्हणजे आम्ही आता असेही पेशंट्स पाहायला लागलोय ज्यांना 10-12 वर्ष झाले टमाटर आणि पालक सारखे पदार्थ, दुधाचे पदार्थ खात नाहीये, पण तरी नवीन दगड घेऊन येतात. ते एकदा शस्त्रक्रिया झाली आणि काही ट्रीटमेंट झाल्या आणि परत दगड तयार करून येतात. तर सगळ्यात महत्वाचं जेव्हा मला ऍडवाइस द्यायचं असतं माझ्या पेशंट्सला आहाराबद्दल, मी त्यांना सगळ्यात पहिला सल्ला हाच देतो की आपल्या डाएटमध्ये हायड्रेशनला जास्त महत्व द्या.
डायटरी ऍडवाइसेस देऊ शकतो पेशंट्सला की तुम्ही फक्त ऑक्झॅलेट, तुम्हाला जर ऑक्झॅलेट स्टोन आहे तर ऑक्झॅलेट कंटेनिंग डाएट तुम्ही स्वतःला दूर ठेवणे. जसं जर ऑक्झॅलेटचं उदाहरण द्यायचं असेल तर चहा, कॉफी, चॉकलेट्स हे कॉमन आपले पदार्थ असतात ज्याच्यामध्ये ऑक्झॅलेट कंटेंट खूप जास्त असतं. आणि ज्या लोकांना ऑक्झॅलेट स्टोन्स होतात तर त्यांना मला ऍडवाइस करावं लागतं की तुम्ही हे जे पदार्थ आहे याच्यापासून दूर राहावे. त्याच्याशिवाय काही जसं मी सांगितलं, काही लोकांना मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात कॅल्शियमचे आणि त्यांच्या लघवीमध्ये खूप कॅल्शियम निघत आहे, नाही तर त्यांच्या कॅल्शियमच्या मेटाबॉलिकचा म्हणजे पाचनचाच काही ना काही प्रॉब्लेम आहे. तर त्या लोकांमध्ये मग कॅल्शियम कंटेनिंग डाएट्सचं रिस्ट्रिक्शन करणं योग्य राहतं. पण अदरवाईज ओव्हरऑल आहार जे असतो तो त्यांनी आपण जो काही आपला नॉर्मल बॅलन्स डाएट जो घ्यायला पाहिजे तो आपण घ्यावा. त्याच्या सोबत आपण आपलं नुसतं हायड्रेशन वाढवावं. हा माझा मुख्य मेसेज राहील या प्रश्नाच्या उत्तरामध्ये, की आपण आपला पेय पदार्थ, आपल्या पाण्याचा प्रमाण वाढवावे. अगदीच. आणि यानंतर डॉक्टर प्रवीण आम्हाला सांगा की मुतखड्याबद्दल देखील बरेचसे गैरसमज आहेत, तर ते गैरसमज नेमके कोणते? खरंच हा खूप कॉमन क्वेश्चन आहे आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे आजच्या पूर्ण डिस्कशन मध्ये, कारण की खूप गैरसमज आहेत आणि हे फक्त गावाकडच्या पेशंट मध्ये नाही, अर्बन पेशंट म्हणजे सुशिक्षित पेशंट मध्ये पण गैरसमज आहे मुतखड्याबद्दल. जसे की मुतखडा कुठल्याही साईजचा असू द्या, कुठल्याही आकाराचा असू द्या, मुतखडा किती मोठा असू द्या, मुतखडा कुठल्याही भागात असू द्या, तो मुतखडा कुठल्याही एक नॉन सायंटिफिक किंवा मेडिकल मिळणारे औषधं किंवा आम्ही थोडक्यात त्यांना जडीबुटी वगैरे अशा औषधे म्हणतो त्याच्याने मुतखडा पडू शकतो किंवा विरघळू शकतो. हा खूप मोठा गैरसमज आहे. पेशंट्सनी, रुग्णांनी माझी विनंती सगळ्या दर्शकांना की असं कुठलंही औषध घेऊ नये ज्यांनी की जे नॉन सायंटिफिक आहे, कुठल्याही डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिलेला नाहीये, त्यामुळे तुमची किडनी निकामी होऊ शकते, मुतखडा तर पडणारच नाही किंवा विरघळणार नाही. त्यामुळे हा सगळ्यात मोठा गैरसमज तुमची मनातून काढला पाहिजे. मी प्रत्येक एक डॉक्टरला की जर जमत असेल तर युरोलॉजिस्टलाच भेटून औषधाचा सल्ला घेतला पाहिजे. हा एक सर्वात मोठा गैरसमज आहे. आणि दुसरा गैरसमज म्हणजे की एकदा मुतखड्याचं ऑपरेशन केलं की मुतखडे पुन्हा लगेच तयार होतात. तर हे ऑपरेशनमुळे मुतखडे तयार होतात हे सगळं मला पेशंटशी विचारतात. मी ऑपरेशन जर सजेस्ट केलं त्या पेशंटला, सर हे ऑपरेशन केल्यानंतर परत मला मुतखडे लगेच तयार होते, तर आम्हाला ऑपरेशन नको. हे बिलकुल चुकीचं आहे. ऑपरेशन नंतर मुतखडे तयार होत नाही. ऑपरेशन उलट आपल्या मुतखड्याला काढून आपल्या किडनीला सेव्ह करू शकतो, वाचवू शकतो. ज्यांना मुतखडे होण्याची शक्यता आहे ते मुतखडे तुम्ही ऑपरेशन करू किंवा नका करू, त्यांना मुतखडे पुन्हा होऊ शकतं. पण आजच्या ट्रीटमेंटला, आजच्या घडीला त्यांच्याकडे एकच उपचार पद्धती आहे त्यांना किडनी वाचवण्यासाठी, की त्यांनी एक शस्त्र किंवा ऑपरेशन किंवा उपचार करून घेतले पाहिजे त्यांच्यावर. तर हे दोन गैरसमज खूप मोठे आहेत. आणि तिसरं गैरसमज एक आहे की दुधाने मुतखडे होतात. जसं माझ्या मित्रांनी सांगितलं डॉक्टर चैतन्य सरांनी की पालक टमाटर खाल्ल्यामुळे खूप जणांना गैरसमज आहे की तर लगेच मुतखडे तयार होतात. जर पालक टमाटर जर आपण सेवन मध्ये करू शकतो कमी प्रमाणात आणि जर त्याला दूध घेत असेल तर ते कॅल्शियमचं चिल्युशन इंटेस्टाईन मध्येच होतं, म्हणजे आतडीमध्येच होतं आणि ते बाहेर पडलं जातं आणि त्याला मुतखडे न बनवू देण्यास मदत करतो दूध. त्यामुळे लक्षात ठेवा की दूध कधीही मुतखडे बनवत नाही. उलट मुतखडे कमी करण्यासाठी दूध आहे मदतच करतो. तर जसं आता डॉक्टर प्रवीण यांनी सांगितलं की मुतखड्याबद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर करून खरं तर या आजाराचं निदान वेळीच करणं गरजेचं आहे. आणि याचबद्दल डॉक्टर चैतन्य देशमुख आणि डॉक्टर प्रवीण लड्डा तुम्ही आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली. तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार. थँक्यू. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.